नमस्कार माय यूट्यूब फॅमिली, मी आहे गौरी भोसले आणि स्वागत आहे तुमचं आमच्या नवीन ब्लॉगमध्ये। तर ओळखा बघू आत्ता आम्ही कुठे आहे, तर चला मीच सांगून टाकते। तर आत्ता आम्ही आलेलो आहोत मुंबईला आणि आता आमची गोव्याची ट्रिप झालेली आहे आणि एकदम मस्त झाली। आम्ही खूप एन्जॉय केलेला आहे। जर तुम्ही ब्लॉग बघितला नसेल ना गोव्याचा तर प्लीज नक्की बघा। आणि आता आमचा गोवा फिरून झाला ना, आता आम्ही मुंबईला आलेलो आहोत आणि आम्ही पहिल्यांदाच मुंबईला आलो आहे। आणि मुंबईला येण्याचं कारण असं की मी माझ्या मावशीला भेटायला आलेली आहे, माझ्या मोठ्या मावशीला। आणि मुंबईला आलो आहे म्हटल्यावरती आता कुठेतरी फिरायला गेलंच पाहिजे, त्यामुळे आता आम्ही निघालेलो आहोत आणि आत्ता आम्ही रिक्षामध्ये आहोत। आणि आता आम्ही निघालो आहे एका मंदिरामध्ये, जे की राधाकृष्णाचं आहे आणि खूप मोठं आहे आणि खूप सुंदर आहे, खूप मस्त मंदिर आहे। आणि जर तुम्ही बघितलं असेल तर तुम्हाला माहीतच असेल की मुंबईमध्ये इस्कॉन टेम्पल नावाचं एक मंदिर आहे, जे की खूप सुंदर आहे आणि आम्ही तिकडेच आत्ता निघालो आहे। तर आता तुम्ही बघतच राहा। ज्यांनी कोणी बघितलं आहे ना त्यांनी प्लीज कमेंट करून नक्की सांगा की हो बाबा आम्ही गेलो आहे त्या मंदिरामध्ये। आणि ज्यांनी कोणी नाही बघितलेलं काही हरकत नाही, तुम्ही आमच्यासोबतच आत्ता व्हिडिओमध्ये बघा। तर आता आपण जोपर्यंत मंदिरामध्ये पोहोचतो आहे ना, तर तोपर्यंत तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, या व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ना हे शेवटपर्यंत बघून कमेंट नक्की करा। आणि आता आपण मुंबईमध्ये आहोत आणि मुंबईमध्ये आहोत म्हटल्यावरती ट्रॅफिक तर असणारच। तर बघा केवढं ट्रॅफिक आहे, खूप मोठी रांग लागली आहे सर्व गाड्यांची, खूप जास्त ट्रॅफिक आहे। तर आत्ता आम्ही मुंबईमध्ये आहोत आणि आम्ही पहिल्यांदाच मुंबईला आलेलो आहोत। ही पहिलीच वेळ आहे आमची मुंबईला येण्याची, याच्या आधी आम्ही कधीही मुंबईमध्ये आलेलो नव्हतो। तर आता मुंबईला आलो आहे आणि काय झालं आहे, एक प्रॉब्लेम पण आहे आमच्याकडे। आणि तो प्रॉब्लेम असा आहे की आमच्याकडे सुट्ट्याच नाही आहेत, खूप कमी सुट्ट्या आहेत, खूप कमी काय 2च दिवसाच्या सुट्ट्या आहेत। 2च दिवसाच्या सुट्टीवरती आम्ही आता मुंबईला आलेलो आहोत आणि एक दिवस तर प्रवासातच जातो, त्यामुळे एकच दिवस आहे आमच्याकडे फिरण्यासाठी आणि तो पण आम्ही आता टेम्पलमध्ये निघालेलो आहोत। आणि पण तुम्ही कमेंट करा की मुंबईमध्ये अशा कुठल्या कुठल्या चांगल्या जागा आहेत फिरण्यासारख्या, सो त्या तुम्ही नक्की कमेंट करा की जेव्हा कधी आम्ही दुसऱ्यांदा मुंबईला जाऊ ना त्या जागा आम्ही नक्की फिरायला जाऊ तिकडे। सो तुम्ही कमेंट नक्की करा की कुठल्या कुठल्या चांगल्या जागा आहेत। आणि ठीक आहे, एकच दिवस आहे आमच्याकडे, काही नाही, आम्ही दुसऱ्या वेळेस येऊ त्यावेळेस नक्की फिरू। पण तुम्ही या बिल्डिंग बघा किती भारी आहेत आणि केवढ्या मोठ्या मोठ्या आहेत। आणि तरी आम्ही अशा याच्यापेक्षा जास्त मोठ्या मोठ्या बिल्डिंग असतात तिथे आम्ही गेलेलो नाही आहे। सो आता आपण मुंबईमध्ये जे इस्कॉन टेम्पल आहे तिथे आम्ही पोहोचलेलो आहोत आणि बाहेरूनच बघा किती छान दिसतंय, एकदम हिरवागार सर्व आहे आणि खूप मस्त आहे, खूप शांत वाटतंय। इथे बघा खूप मोठं मंदिर आहे, बघा किती छान आहे आणि खूप शांत वातावरण आहे इथे आणि गार आहे, एवढं गार नाही पण ठीक आहे गार आहे। आणि इथे बघा राधाकृष्णाची मूर्ती खूप छान होती, सुंदर होती, अशी मनाला शांतता मिळत होती तिथं गेल्यावरती। तर सो तुम्ही जर कधी मुंबईला जाणार असाल तर प्लीज हे विजिट करा नक्की, टेम्पल खूप छान आहे। तर इकडे बघा खूप मोठं मंदिर होतं। तर आता आमचं दर्शन झालेलं आहे आणि खूप छान दर्शन झालं, एकदम शांततेत। त्यानंतर आता आम्ही इथे आलेलो आहोत, हा मंदिराचाच भाग आहे, मंदिरामधलंच आहे हे। असं डीमार्ट जसं असतं तसं छोटंसं दुकान आहे आणि इथे खूप छान छान गोष्टी होत्या खरेदी करण्यासारख्या, आम्ही बघितले। आणि ड्रेस पण होते, खूप छान ड्रेस होते, पण ते माझ्या मापाचेच नव्हते त्यामुळे आम्ही काही तिथे घेतलं नाही। आणि आता आम्ही दुसऱ्या दुकानामध्ये आलेलो आहोत इथे ड्रेस खरेदी करण्यासाठी, आता इथे आम्ही थोडीशी खरेदी करणार आहे, त्यानंतर बघू आता आम्ही काय काय करतो आहे ते बघत राहा। आता मी माझ्या भावाशी भेटवते, जो की माझ्या मावशीचा मुलगा आहे आणि माझा छोटा भाऊ आहे, हा बघा याचं नाव सर्वेश आहे, ठीक आहे। आता आमची खरेदी झालेली आहे, माझ्यासाठी ड्रेस घेतलेला आहे, माझ्या भावासाठी म्हणजे राजसाठी ड्रेस घेतलेला आहे। आणि आता आम्ही खरेदी करून घरी निघालो आहे, कारण की आपल्याकडे वेळ कमी होता, आपल्याला सुट्ट्या कमी होत्या, त्यामुळे आता आपण घरी निघालो आहे। माझे काका म्हणत होते की थांब जरा आपण थोडंसं अजून फिरूया, पण मी म्हटलं नको, कारण की सुट्ट्याच कमी होत्या, त्यामुळे पुन्हा कधीतरी येईन। सो आता आम्ही निघालो आहे घरी आणि आत्ता आम्ही बसमध्ये आहोत आणि आत्ता आम्ही पुण्यामध्ये पोहोचलेलो आहोत। तर मुंबईमध्ये अजून एक अशी चांगली गोष्ट झाली आणि ती चांगली गोष्ट काय झाली माहिती आहे का, आम्हाला आमच्या सबस्क्रायबर भेटल्या तिथे, ठीक आहे। त्या आमच्या सबस्क्रायबर होत्या आणि त्या मला भेटल्या, त्या आमच्याशी बोलल्या, त्यांना खूप आनंद झाला आम्हाला भेटून। तर बघा आमचे सबस्क्रायबर किती लांब लांब आहेत, मुंबईमध्ये आमचे सबस्क्रायबर आहेत, ठीक आहे। तर लकीली ज्या बिल्डिंगमध्ये माझी मावशी राहते त्याच बिल्डिंगमध्ये त्या पण राहतात, त्यामुळे त्या भेटल्या
आणि खूप छान काकी होत्या त्या आणि त्यांच्यासोबत व्हिडिओ काढायचा राहून गेला. जर तुम्ही काकी बघत असाल ना व्हिडिओ आत्ता तर सॉरी. नंतर कधीतरी मी आले ना मुंबईला तुमच्यासोबत व्हिडिओ मी नक्की काढेन. तर ठीक आहे, आता आम्ही निघालो आहे घरी. आणि हा जो मी ड्रेस आत्ता घातलेला आहे तोच आम्ही घेतलेला आहे मुंबईमध्ये. तुम्हाला फुल लुक कधीतरी नक्की दाखवेन मी. हा ड्रेस नंतर तुम्हाला व्हिडिओमध्ये मी नक्की शेअर करेन फोटो एखादा. ठीक आहे, तर आता मी घरी निघालो आहे आणि खूप मज्जा केलेली आहे आम्ही मुंबईमध्ये. आम्ही पुन्हा कधीतरी नक्की येणार आहे मुंबईला फिरायला. सो तुम्ही नक्की बघत राहा आमचे व्लॉग. खूप छान करतो आम्ही. ठीक आहे, लाईक करत राहा, शेअर करत राहा, सबस्क्राईब करत राहा आणि खूप मस्त मस्त व्हिडिओ टाकणार आहे. सो हा व्हिडिओ थँक्यू बघितल्याबद्दल. बाय.